तर आपण रंगदीप प्रकाशन चालू करूयात. आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे आहेत. आय रिअली अप्रिशिएट अर्चना जोगळेकर टू बी हिअर. थँक्यू फॉर युअर प्रेशियस प्रेझेन्स. तुम्ही इथून वर येता. आणि रचना कुलकर्णी, थँक्यू फॉर रिअली ऑनरिंग आवर इन्व्हिटेशन. सांभाळून अर्चनाताई आणि रचनाताई यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे रंगदीप मॅगझिन जे तुम्हाला दरवर्षी दिसतंय, जे आम्ही प्रकाशित करू शकतोय, आम्हाला जेव्हा केव्हा फंड्सची गरज होती, जेव्हा ॲडव्हर्टिजमेंटची गरज होती, दे हॅव ऑलवेज सपोर्टेड अस. आणि म्हणून इतक्या डिफिकल्ट टाईम्समध्ये सुद्धा आम्ही दोन्ही वर्ष, मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी आम्ही ॲक्च्युली फिजिकल रंगदीप तुम्हाला देऊ शकतोय. सो रिअली थँक्यू फॉर द लॉंग पेट्रोनेज. आणि we hope our relationship still continues, right? मराठी विश्व, रचना तुमची कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूट आणि अर्चनाताई आपलं नृत्यालय, यांची जी रिलेशनशिप आहे दॅट शुड कंटिन्यू ऑन अँड ऑन. त्याच्यानंतर मी प्रियाला बोलवीन. प्रिया गोडबोले ही यावेळेची एडिटर आणि शी हॅज वर्क व्हेरी हार्ड. तर आम्ही पहिल्यांदा काही गोष्टी केल्या, म्हणजे आपण काही किरण फॉन्ट्सबद्दल खूप ऐकलेलं आहे. तर वी हॅव डन अवे विथ किरण फॉन्ट्स. आणि तुम्हाला जरा फॉन्ट वेगळा दिसेल, टाईप वेगळा दिसेल, तर वी हॅव ट्राय टू ब्रिंग समथिंग न्यू. आणि प्रिया त्याच्याबद्दल बोललेलंच. तर प्रिया तू बसशील 1-2 मिनटं. आपण आपल्या न्यूयॉर्क मंडळींची पण ओळख करून देऊया. दीपाली कामतकर आणि सुमित कोपर्डे हे न्यूयॉर्कवरून इथे आले. तर सुमित कोपर्डे न्यूयॉर्कचा प्रेसिडेंट आहेत. त्यांनी सुद्धा ह्यावेळेस जोरदार उचल घेतलेली असं मी म्हणेन. आणि न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी यांची एक जी रिलेशनशिप आहे, एकत्र काम करायची पद्धत. तर आपण मागचा गणपतीचा प्रोग्राम एकत्र केला होता आणि सुमितचा खूप मोठा हातभार आहे दोन्ही मंडळांना एकत्र आणायला. आणि आपण अजून इनिशिएटिव्ह एकत्र करूया. BMM ला आम्हाला तुमची खूप मदत लागणार आहे. सो दीपाली अँड सुमित, रिअली अप्रिशिएट यू कमिंग हिअर. अनघाजी उभी आहे, तिच्यासाठी खुर्ची नाही आहे, पण अनघाने ॲड्स साठी यावेळेस जोरदार मदत केली आहे. म्हणजे जे मी काम करायचं गेले 3 वर्ष, अनघा थँक्यू फॉर टेकिंग ओव्हर द बटन. आणि यावेळेस वी हॅव अगेन गॉट क्लोज टू $10,000 वर्थ ऑफ ॲड्स, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप गोइंग. सो अनघा, थँक्स अ लॉट फॉर दॅट. सो विथ दॅट प्रिया, मी तुला बोलवतो आणि त्याच्यानंतर रचनाताई आणि अर्चनाताई तुम्हाला थोडंसं बोलायची विनंती करतो. नमस्कार सगळ्यांना. मी प्रिया गोडबोले, या वर्षीची रंगदीपची संपादिका आहे. सर्वप्रथम मी अर्चनाताई आणि रचनाताईंना विनंती करेन की आपण दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू दोघींचे, थँक्यू. मी पहिल्यांदाच ॲज अ BOD सर्वांच्या समोर येते, त्यामुळे थोडं पॉईंट्स लिहून आणलेत. मला वाटतं आपण सगळ्यात आधी या वारीच्या सर्व गायकांनी आणि वाद्यवृंदांनी जी काही कमाल प्रस्तुती केली आहे त्याच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. 2 वर्षाच्या
आपल्या या मोठ्या जे गॅप पडला होता त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम प्रत्यक्ष कार्यक्रमाला येतोय आणि त्याची सुरुवात विठ्ठलाच्या अभंगांनी आणि दर्शनाने आणि वारीनी व्हावी. ह्याच्याशिवाय मला वाटतं काही आपले दुसरं काही आपलं वेलकम बॅक असूच शकत नाही. सो ते खूपच चांगली गोष्ट आहे. रंगदीपच्या जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तर ह्या ज्या सगळ्या 2 वर्षाच्या आपल्या जो गॅप पडला त्याच्यामध्ये जगभरात खूप सगळ्यांना त्रासही झाला, सगळ्यांनी एकमेकांना मदतही केली आपल्या परीने आणि भरपूर अशा काही घटनांमध्ये आपण गेलो की जे आपण त्याची कधी कल्पनाही केली नव्हती. तर रंगदीपचं काम सुरू करताना आमच्या डोक्यात एकच विचार होता की एक असा विषय निवडायला हवा की ज्याच्यामध्ये एक सकारात्मकता दिसली पाहिजे. कुठेही जे काही निगेटिव्हिटी एवढी पसरली होती तर ती सगळी दिसायला नको. आणि मराठी पाऊल पडते पुढे ह्या वाक्यावर आम्ही म्हटलं हेच असायला पाहिजे ह्या वर्षीचा अंकाचा विषय, ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही. आम्ही हे आवाहन पाठवलं आणि आम्हाला 200पेक्षा जास्त सबमिशन्स आले. आर्टिकल्स असो, कविता असो, स्वतःचे अनुभव असो, मुलांचे लेख, कविता जे काही असो, इतके चांगले आणि नवीन फक्त रंगदीपसाठी म्हणून लिहिलेले असे भरपूर लेख आम्हाला आले आणि इतकं छान वाटलं. आमचं ते निवड समितीकडे पाठवताना स्वतःला वाचताना खूपच मजा आली. त्यामुळे हा जसं आत्ता अतुल म्हणाला की आम्ही किरण फॉन्ट आणि ज्या काही थोड्या कालबाह्य झालेल्या पद्धतींना विश्रांती देऊन नवीन प्रकारचे जे आम्ही सगळं टेक्नॉलॉजी वापरून अंकबांधणी केलेली आहे तो खूपच अप्रतिम झालेला आहे. फॉन्ट म्हणा, इतके व्यवस्थित असे मोकळे तुम्हाला अक्षर असतील वाचायला खूप मजा येणार आहे. आणि ह्या सगळ्यातून एक 150 पानांचा असा गुबगुबीत अंक आम्ही तयार केलेला आहे. तुम्हाला नक्की खात्री आहे की तुम्हाला तो वाचायला आवडेल आणि तुम्ही तो तुमच्या भारतातल्या मित्रपरिवाराला पण द्याल आणि तो तुमच्या संग्रही ठेवा. कारण खूप व्यवस्थित छान लेख आलेले आहेत. अगदी शिवाजी महाराजांच्या दरबारातला कवी यांच्यापासून ते दासबोधांवरती लेख, मराठी शाळांवरती लेख, मराठी भाषेची महती सांगणारा लेख आणि बरेच असे लेख. आळसावरती एक लेख आहे, तुम्हाला नक्की आवडेल तो. हास्य क्लब जो असतो त्याच्यावरती एक लेख आहे. तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लेख आहेत आणि सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह लेख आहेत. तो खूप मजा येणार आहे वाचायला. दुसरं म्हणजे मला वाटतं शेवटी मी जे आपले काव्यस्फूर्ती आणि शब्दकोळा स्पर्धा यांचे जे विजेते आहेत ते मी जाहीर करेन. आणि त्याच्या आधी मी सांगेन की तुमचे ज्या कोणाचे लेख आलेले असतील ह्या लेखात त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि तुम्ही ते नक्की सोशल मीडियावर शेअर करा आणि टॅग करा तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला. तो हे पण मला वाटतं एक मराठी पाऊल पडते पुढेच म्हणावं लागेल. सो त्याच्यामुळे आणखीन बऱ्याच ठिकाणी तुमचे लेख पोचतील. सो आपण आता जे काव्यस्फूर्तीचे जे आहेत विनर्स त्यांचे मी नाव अनाऊन्स करतो. त्यासाठी मला आपण असं करूया, आधी प्रकाशन करूया आणि मग आपण त्यांची नावं जाहीर करूया. थँक्यू सगळ्यांना. तर मी आधी विनंती करते अर्चनाताईंना 2 शब्द बोलायचे. धन्यवाद. मराठी विश्वाच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी केव्हाही आले की मला माहेरी आल्यासारखंच वाटतं. काय कारण माझ्या उद्योगांमुळे, नृत्य संस्थेमुळे इतकी बदाबदा कामं घेतलेली आहेत अंगावर आणि ते सुद्धा त्या कलेला जोपासण्यासाठीच घेतलेली आहेत आणि त्याच्यातून दिवसरात्र सतत कार्य करत असल्यामुळे मराठी विश्वाच्या सगळ्याच कार्यक्रमाला मला उपस्थित नाही राहतात.
शरीराने नाही पण मनाने मी कायम इथेच असते. आणि आत्ताच अतुलनी बाबासाहेबांची बातमी सांगितली आणि मी भूतकाळात गेले, कारण बाबासाहेबांच्या खूप जवळून काम करण्याचा अनुभव आणि ती संधी मला मिळाली होती. बाबासाहेब पुरंदरेंनी जसं शिवाजी महाराजांवर खूप काम केलं होतं, अभ्यास केला होता, तसंच एक कादंबरी त्यांनी लिहिलेली आणि ती सत्य घटनांवर आधारित होती. आणि ती 18व्या शतकातली एक नर्तिका, तिचं खरं नाव होतं बंकट नरसी, आणि त्या नर्तिकेवर दूरदर्शननी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ती कमिशन सिरियल म्हणून सँक्शन केली होती आणि स्वतः लता दीदींनी ती प्रोड्यूस केली होती. लता मंगेशकर आणि उषाताईंनी ती प्रोड्यूस केली होती. आणि त्या सिरियलचं नाव होतं, हिंदी मालिका होती ती, त्याचं नाव होतं फुलवंती. आणि त्यातली प्रमुख फुलवंतीची भूमिका मी केली होती. आणि केवळ फुलवंतीची भूमिका नाही तर त्याचं नृत्य दिग्दर्शनही नंतर मग उषाताईंनी माझ्याच गळ्यात टाकलं होतं. आणि त्याला कारण खरं बाळासाहेब होते, म्हणजे हृदयनाथ मंगेशकर होते. कारण त्या मालिकेमधली पहिलं जे फुलवंतीचं पेशव्यांच्या समोर तिचं नृत्य होतं, तर त्या नृत्याचं चित्रीकरण करताना त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या एका कथक डान्सरला त्याच्यामध्ये डान्स डायरेक्टर म्हणून बोलवलं होतं. आणि त्या माझ्यापेक्षा थोड्याशा सिनियर होत्या, मधुरिता सारंग यांचं नाव. आणि त्यांनी ती कोरिओग्राफ केली होती. आणि ते आमचं पहिलं शेड्यूल झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही परत आलो तर त्यावेळेला मला उषाताईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या आमचं काही समाधान झालेलं नाही आहे, ही जे काही कोरिओग्राफी झाली, तर अर्चना तू सुचव, आम्हाला दुसरा कोणीतरी नृत्य दिग्दर्शक हवा आहे. तर त्यावेळेला गोपीजी हयात होते, गोपीकृष्ण माझे नाना गुरु. तर मी म्हटलं गोपीजींना घ्या, इथंच आहेत मुंबईमध्ये. अर्थात आमचं शूटिंग मुंबईत होत नव्हतं, विश्रामबाग वाड्यामध्ये, भोरला पंत सचिवांच्या वाड्यात वगैरे अशा ठिकाणी आमचं शूटिंग होत होतं. तर ते म्हणाले नाही गोपीजी नाही. मग म्हटलं मग बिरजू महाराजांना घ्या. महाराजजींचा आमचं 40 वर्ष झाली आता, म्हणजे ही इज लाईक माय अदर मॉमी असं म्हणायचं. परंतु तेही त्यांना समाव उषाताईंचं काय तोंडून हो निघत नव्हतं. तर त्यांच्या बाजूला त्यावेळेला बाळासाहेब बसले तर ते म्हणाले अगं तू तिला नावं काय विचारतेस, तिलाच सांग करायला. आणि त्याचं कारण म्हणजे आमचा आधीचा निवडुंगचा जो बाउंडिंग होतं, निवडुंग चित्रपटामध्ये मी प्रमुख भूमिका केली होती आणि बाळासाहेबांचंच संगीत होतं, केव्हा तरी पहाटे, लवलव करी पात. आणि त्याच्यातच ना मानो को तो दुंगी तो हे गारी रे हे रंगमंचावरचे प्रस्तुती होती आणि त्याचं नृत्य दिग्दर्शन मी केलेलं होतं. आणि बाळासाहेबांचं संगीत असल्यामुळे बाळासाहेबांना ते माहिती होतं. आणि असं ते माझ्या गळ्यात पडलेली ती जबाबदारी होती. अर्थात मला स्वतःला दिग्दर्शित करायचं होतं त्यामुळे ते सोपं गेलं. पण त्याच्यात होणारा दुसरा त्रास असा होता की एक नर्तिका असून तिथं फुलवंती हरते. ती व्यंकटेश शास्त्री हे पुण्यातले एक विद्वान शास्त्री असतात की जे तिला ती पेशव्यांच्या दरबारात नृत्य करत असताना बेताल म्हणतात. आणि म्हणून ती त्यांना चॅलेंज करते की सिद्ध करा मी बेताल कशी आहे, नाहीतर मी तुमच्या पायात घुंगरू बांधून तुम्हाला अख्ख्या पुणे शहरात नाचून, अशी ती शर्त लागलेली असते, पैज लागलेली असते. आणि पेशव्यांच्या समोर पेशव्यांच्या एव्हिडन्सनी. आणि त्याच्यामध्ये व्यंकटेश शास्त्रीची भूमिका अरुण गोविल म्हणजे रामायणमधला राम जो होता तो व्यंकटेश शास्त्रीची भूमिका करत होता. आणि अरुणचा काही संबंध नव्हता लय तालाशी, त्याला पखवाज धरता सुद्धा येत नव्हता, वाजवायची तर फारच दुसरी गोष्ट झाली. म्हणजे तिथे मी दुसरा ॲक्च्युअल पखवाज वाजवणारा कलाकाराला बसून त्याच्या हाताचे क्लोजअप वेगळे घेतले, मग याच्या चेहऱ्याचे क्लोजअप वेगळे. म्हणजे ॲज अ डायरेक्टर ॲज अ टेक्निशियन आय वॉज वर्किंग, पण ॲज अ डान्सर आय वॉज सपोज टू लूज. सो तो असा मानसिक त्रास होता थोडासा. पण त्यावेळेला प्रत्येक वेळेला हे विश्रामबाग वाड्यात आमचं शूटिंग झालं होतं आणि बाळासाहेब प्रत्येक वेळेला म्हणजे पुरंदरे ते प्रत्येक वेळेला आवर्जून तिथे येऊन बसलेले असायचे आणि आमचं आवर्जून शूटिंग बघायचे आणि खूप मनमोकळ्या आमच्या गप्पा व्हायच्या. तर तो सगळा विश्रामबाग वाडा मला आठवला तुमच्या बोलण्यातून. आणि बाळासाहेब आपल्या मनाच्या गाभ्यात आहेत आपल्या सगळ्यांच्याच. सो आणि ते कायम राहतात. तर आज दुहेरी बातम्या झाल्या, परंतु मी फार थोडा वेळ ऐकली पंढरीची वारी. अप्रतिम संच, अप्रतिम गायक, खूप छान एकत्र जुळून आलेली आहे त्यांच्याशी सगळी खिचडी, फारच सुंदर. आणि मला इथे बोलवल्याबद्दल अतुलला थँक्यू. आणि ॲज युजल मी म्हटलं तसं मला इथे आलं की काल मी माहेरी आले असंच वाटतं.
इथे आज बोलवल्याविषयी थँक्यू. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आणि विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी, अ प्रॉस्परस अँड हेल्दी न्यू इयर. जसं आज पंढरीची वारी फार सुंदर झाली आणि जसं अर्चना म्हणाली आणि अतुल म्हणाले की प्रत्येक मराठी माणसाला पंढरपूर हे माहेर असतं. आपल्या सगळ्यांना घरी आईकडे आल्यासारखं वाटतं आणि व्हॉट आय वुड से इज मराठी विश्व हे प्रत्येक मराठी माणसाचं इथे माहेर आहे. आणि मराठी विश्व मी इथे आता 30 वर्ष झाले आहे. मराठी विश्वामध्ये सतत इन्व्हॉल्ड आहे आणि विश्व हॅज गिव्हन अस अ सेन्स ऑफ कम्युनिटी. कारण आपण इथे येतो, आपण प्रत्येकजण आपल्या व्यावसायिक आयुष्यात वी प्रोग्रेस, बट वी स्टील हॅव दॅट मराठी पण लेफ्ट इन अस. आणि द सेन्स ऑफ कम्युनिटी इज गिव्हन बाय मराठी विश्व आणि फॉर दॅट आय एम इटर्नली ग्रेटफुल. आणि मी सांगेन की मी स्वतः मराठी विश्वाची बेनिफिशियरी आहे अँड आय एम शुअर यू विल ऑल से हे सगळे सेंटिमेंट्स यू विल ऑल अग्री की बिकॉज ऑफ मराठी विश्व, बिकॉज माय किड्स ग्रू अप इन दिस कम्युनिटी, ते प्रत्येक दिवाळीला गणपतीला आले, त्यामुळे त्यांना शिवाजी महाराज, त्यांना गणपतीचा महिमा, त्यांना दिवाळी हे सगळं they grew up with that. And now these kids, they grow up in the community and become responsible, productive citizens. कारण त्यांना सगळं मराठी विश्वामध्ये आपल्या सगळ्या मराठी कम्युनिटीवर बोलवून त्यांच्याबरोबर ग्रो अप होऊन त्यांना कळतं की शिक्षणाचं महत्त्व काय, हार्डवर्कचं महत्त्व काय. दिस इज अ व्हेरी हाय अचिव्हिंग कम्युनिटी दॅट वी फॉर्म अराउंड दॅम. आणि त्यामुळे ही मुलं, अवर सेकंड जनरेशन, अवर मराठी किड्स आर गोइंग टू डू द मराठी पाऊल पुढे. दॅट्स अवर ट्रू अचीवमेंट. आणि रंगदीप गिव्स, आता आज मी म्हणते की मराठी विश्व हॅज गिव्हन अस फराळ, काल निर्णय, रंगदीप, एक्सप्रेशन ऑफ आवर मराठीनेस अँड ऑल्सो अवर क्रिएटिव्हिटी. सो फॉर दॅट थँक्यू. आणि वन मोर अपील आय हॅव इज, ॲज वी सेड की हे तर प्रिक्वल आहे, सिक्वल विल बी PMM and we have to do it better than before, ever before, because it's coming after a long time. So माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की इट्स व्हेरी इझी टू अप्रिशिएट मराठी विश्व फ्रॉम अ डिस्टन्स. आपण सगळे इथे येतो, आपण सगळं आपला पार्ट करतो, आपण इथे येतो, आपण प्रोग्रामला अटेंड करतो, आपण कौतुक करतो, बट आय वुड से लेट्स ॲड वन मोर लेअर टू इट अँड कंट्रीब्यूट. सो लेट्स डू दॅट अँड लेट्स मेक अ ह्यूज PMM. सो थँक्यू अगेन. विशिंग यू ऑल अ हॅपी, प्रॉस्परस दिवाळी अँड अ कोविड फ्री न्यू इयर. प्रकाशनाच्या आधी मी सर्व जाहिरातदारांचे खूप धन्यवाद मानते, सगळ्यांचे आभार करते की तुम्ही कंटिन्यू आम्हाला सपोर्ट करताय. तुमच्याशिवाय हा अंक आणणं अशक्य आहे. दुसरी मला आभार मानायचे आहेत सर्व जे निवड समिती आहे रंगदीपची आणि सगळ्यात महत्त्वाची प्रूफ रीडिंग टीम, त्यांनी आम्हाला भयंकर साथ दिली आणि खूप कष्ट केले त्याच्यात, प्रत्येक लेख वाचण्यात. त्याच्याहूनही काही चुका असतील तर क्षमस्व आणि आम्ही ते पुढच्या वर्षी नक्की सुधारू. आणि शेवटचं म्हणजे संपादकीय पसंती ह्यावेळी एका लेखाला आणि एका कवितेला दिलेली आहे. ते माझ्या आवडीचे आहेत, तर मला खात्री आहे की ते तुम्हालाही आवडतील आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा ईमेलद्वारे. त्याप्रमाणे मी पुढचे अंक बांधायला मला अजून सोपं जाईल आणि छान वाटेल. धन्यवाद.
ठीक आहे, तर अंक तुम्हाला आता बाहेर मिळेलच. अंक गुबगुबीत नक्की आहे, वर्षभर पुरेल तुम्हाला. आणि फराळ सुद्धा आहे, तुम्हालाही कदाचित गुबगुबीत बनवेल. तर आपण आता आपल्या ह्या पहिल्या कार्यक्रमाची ही, हो तुला अनाऊन्स करायचं, सॉरी, हिला रिझल्ट्सही अनाऊन्स करायचे. काव्यस्फूर्ती आणि याचे रिझल्ट शब्दकोड्याचे फक्त अनाऊन्स करतो आणि आपण मग सांगत करतो. आहेत ना नक्की विनोद? प्रथम क्रमांक प्राची पात्रे पुराणी आणि द्वितीय क्रमांक गिरीश देसाई. विजेत्यांची नावं संजय गोखले, पुष्पा मुलगुल, गौरी दिघे, अंजली बादरायजी, उदय गोगटे, अविनाश कारखानीस, अजिता नानावरे, रवी बोडस आणि सगळ्यांचं परत एकदा टाळ्यांनी अभिनंदन करूया सगळ्या विजेत्यांचं. आणि या सगळ्या विजेत्यांच्या जे बक्षीस आहेत ते आम्ही त्यांना ईमेलनी त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि आम्ही ती पोचवू. थँक्यू. रंगदीप प्रकाशन सोहळा आपण संपवतोय इथे नंतर. तर धन्यवाद तुम्हाला. आपण परत आपल्या स्थानावर गेलात तरी चालेल. आणि आता थोडं एक्झिटसाठी आपण काही नियम पाळूयात. पुन्हा एकदा तुमचे आभार. इथे थांबलात आणि पेशंटली रंगदीपसाठी थांबलात. त्याच्यानंतर आता यू विल हेल्प अस गेट आउट ऑफ राईट जस्ट